सुरुवातीलाच बातमी आहे पुणेकरांची चिंता वाढवणारी। पिंपरी चिंचवड शहरामध्ये काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागातील सोसायट्यांमध्ये पाणी साचलेलं आहे। अजून सुद्धा हे पाणी तुंबलेलं आहे। तर पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे थेरगाव परिसरातील आनंदवन कॉलनी आणि सुंदर कॉलनी भागामध्ये घरात आणि पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर हे पाणी शिरलं होतं। त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घरात अडकलेल्या नागरिकांना वेळीच घराबाहेर सुरक्षितपणे काढलं। तसंच आनंदवन कॉलनी आणि सुंदर कॉलनी भागातल्या तुंबलेल्या पाण्याच्या प्रवाहाला वाट सुद्धा मोकळी करून दिली आहे। आणि यासाठी अग्निशमन दलाने सोसायटीची सुरक्षा भिंत जेसीबीच्या माध्यमातून तोडली आहे। पुण्यात आपण पाहतोय पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पाणी साचण्याची खरं तर ही पहिलीच वेळ नाहीये। वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामं केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवतीये असं सुद्धा आरोप एक होतोय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे पाणी हटवण्यासाठी काढण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चांगली दमछाक झाली। सध्या आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा पुणेकरांना देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज सुद्धा नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। आणि काल तसंच परवा सुद्धा पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि आज सुद्धा इथे मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त धोका आहे तिथल्या नागरिकांचं स्थलांतर सुद्धा करण्यात येणार आहे। सध्याची दृश्य आपण पिंपरी चिंचवडमध्ये पाहताय। पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे पाणी तुंबलेलं होतं आणि हे तुंबलेलं पाणी काढण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली आहे।